भाजपचे नेते नितेश राणे यांनी वराह जयंती साजरी करण्याचं आवाहन केलं। गावागावात 7 सप्टेंबरला वराह जयंती साजरी करण्याचं आवाहन त्यांनी केलं। नितेश राणेंच्या आवाहनानंतर आता वाद होण्याची शक्यता आहे। महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। भारतीय जनता पक्षाचे नेते नितेश राणे यांनी पुन्हा एकदा एक विधान केलंय। त्यांनी वराह जयंती साजरी करण्याचं आवाहन केलं। गावागावात 7 सप्टेंबरला वराह जयंती साजरी करण्याचं आवाहन त्यांनी केलं। नितेश राणेंच्या आवाहनानंतर आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। दरम्यान त्यांनी म्हटलंय तरी काय आपण ऐकूयात। येणाऱ्या 7 सप्टेंबरला वराह जयंतीच्या निमित्ताने हिंदू समाज म्हणून आपल्याला गावागावात आणि आपल्याला प्रत्येकाला आपल्या कुटुंबाबरोबर वराह जयंती साजरा करायची आहे। आपल्या सर्वजणांना भगवान वराह याची कृपा तुमच्यावर सदैव राहावं। त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात सुख शांती समृद्धी यावी। तुम्हाला सर्वांना वराह जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा। तर नितेश राणेंनी वराह जयंती साजरी करण्याचं आवाहन केलेलं आहे। त्यांच्या या आवाहनानंतर आता पुन्हा एकदा मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। वराह जयंती साजरी करण्याचं त्यांनी आवाहन केलं। गावागावात 7 सप्टेंबरला वराह जयंती साजरी करण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे। तर भाजपचे नेते नितेश राणे यांनी वराह जयंती साजरी करण्याचं आवाहन केलं। गावागावात 7 सप्टेंबरला वराह जयंती साजरी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। या संदर्भात चर्चा करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमाताई अंधारे आपल्याशी जोडल्या जात आहेत। सुषमाताई, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं। नितेश राणे यांच्या एका वक्तव्यानं पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे। त्यांनी 7 सप्टेंबरला वराह जयंती साजरी करण्याचं आवाहन केलंय। त्यांनी आधी नेमकं म्हटलंय काय ते आपण ऐकूयात आणि त्यानंतर चर्चा करूयात। त्यांचं म्हणणं नेमकं काय ते आधी आपण ऐकूयात एकदा। येणाऱ्या 7 सप्टेंबरला वराह जयंतीच्या निमित्ताने हिंदू समाज म्हणून आपल्याला गावागावात आणि आपल्याला प्रत्येकाला आपल्या कुटुंबाबरोबर वराह जयंती साजरा करायची आहे। आपल्या सर्वजणांना भगवान वराह याची कृपा तुमच्यावर सदैव राहावं। त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात सुख शांती समृद्धी यावी। तुम्हाला सर्वांना वराह जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा। सुषमाताई, त्यांचं हे वक्तव्य देखील आपण ऐकलेलं आहे। 7 सप्टेंबरला वराह जयंती साजरी करण्याचं आवाहन त्यांनी केलंय। वाद होण्याची शक्यता आहे। नाही, जाऊ दे दादा, काय वाद 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 कोणाशी करतात? वादे जायते तत्वबोधा। एखाद्याशी वाद घातल्यानंतर काही तत्वबोध होत असेल तर आपण वाद घातला पाहिजे। ही डोक्यावर पडलेली माणसं आहेत। हे सगळे 4 12 8 आहेत ना, हे सगळे डोक्यावर पडलेली लोक आहेत। त्यामुळे यांच्या प्रती आपण फक्त आणि फक्त अपार सहानुभूती व्यक्त करावी आणि मंगल कामना करावी की ईश्वर त्यांचं भलं करो। आता वराह जयंतीने यांच्या आयुष्यात जर सुख समृद्धी शांतता वगैरे अशा काही गोष्टी जेव्हा करतात, याचा अर्थ यांचा सरकारवरचा भरोसा उठलाय। सरकार यांच्या आयुष्यात सुख शांतता आणू शकतं असं यांना वाटत नाही। शिक्षण किंवा विज्ञान किंवा जे काही भारत सरकार आणि भारतातले वेगवेगळे शास्त्रज्ञ जे काही प्रयोग करतात, जे काही वेगवेगळे आविष्कार होतात, त्याच्याने आयुष्यामध्ये सुख शांती येऊ शकते असं वाटत नाही। असो, काय त्यांना काय धुळगूस घालायचं ते घालू देत। कारण अशी काही माणसं आहेत की जी अटेन्शन सिकर माणसं असतात, की स्वतःकडे लक्ष वेधून घेण्यासाठी वेगवेगळे प्रकार करत राहतात आणि त्यांना अशा बालकांना आनंद होतो जेव्हा लोक त्यांच्याकडे लक्ष देतात। त्यामुळे मला वाटतं की अशा 4 12 लक्ष न देणे हा सगळ्यात सर्वोत्तम उपाय आहे। बरं, ठीक आहे सुषमाताई, तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला। तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया देखील पोहोचलेली आहे। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।